this chapter number 9, current electricity, on page number 214 in textbook. Then here taking direct second number article. First 9.1 is introduction only. In this case, simple introduction. Then we starting about 9.2 on same page, Kirchhoff's laws of electrical network. बघा, कन्फ्यूज होऊ नका. क्रिचॉफ्स लॉ असा आपण कुठेतरी ऐकलेला आहे. क्रिचॉफ्स लॉ आपण रेडिएशन या भागामध्ये बघितलेला आहे. तिकडे क्रिचॉफ्स लॉ वेगळा आहे, इकडचा वेगळा आहे. इन केस सेकंड पेपर करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये, इन टर्म्स दिस क्रिचॉफ्स लॉ से दॅट इलेक्ट्रिकल नेटवर्क, इलेक्ट्रिकल जिथे नेटवर्क असतात त्या ठिकाणी क्रिचॉफ्स लॉ लागू करायचा असतो. आता इलेक्ट्रिकल नेटवर्क म्हणजे काय असतं नेमकं? आता इलेक्ट्रिकल नेटवर्क म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा सर्किट डायग्राम असतो. आता हे सर्किट डायग्राम आहे, याला इलेक्ट्रिकल नेटवर्क म्हणायचं. ही सर्किट डायग्राम आहे, इथेही इलेक्ट्रिकल नेटवर्क म्हणायचं. म्हणजे कनेक्शन कंपोनंट शी केलेले कनेक्शन जे काही असतील, आता इथे रेजिस्टन्स, बॅटरी, एमएफ शेल वगैरे हे दिसतात, यांचे कनेक्शन जे जाळं आहे त्याला इलेक्ट्रिकल नेटवर्क म्हणलेलं आहे. मग त्याच्याविषयी थोडेसे नियम आहेत. इन केस क्रिचॉफ फर्स्ट लॉ, आता इथे फर्स्ट लॉ म्हणजे दुसरा लॉ पण असेल, म्हणजे टू लॉज आहेत. देर आर टू टाइप्स. इन केस क्रिचॉफ फर्स्ट लॉ, त्याला दुसरं नाव आहे करंट लॉ, और दुसरं नाव आहे जंक्शन लॉ. आणि त्याच्यानंतर दुसरा क्रिचॉफ सेकंड लॉ म्हणून आहे, आणि त्याला दुसरं नाव आहे व्होल्टेज लॉ, किंवा तिसरं नाव आहे लूप थेरम. तर इन केस टेक फर्स्ट हियर टेक इन डायग्राम. आता ही डायग्राम कशाची दिसते? ही डायग्राम, हे वायरी दिसत आहेत. दीज वायर कनेक्ट ॲट ए कॉमन पॉइंट. कॉमन पॉइंट मध्ये कनेक्शन केलेलं आहे ॲट पॉइंट पी. आता या पॉइंट मधून म्हणजेच या प्रत्येक वायर मधून करंट पास होतोय. आता फॉर एक्झाम्पल धिस वायर, टेक धिस वायर, द करंट फ्लो टुवर्ड्स जंक्शन पी I1. म्हणजे या वायर मधून I1 करंट पास होतोय टुवर्ड्स जंक्शन, हा जंक्शन पॉइंट आहे. आता दुसरी वायर घेतली आपण, ही कन्सिडर हियर करंट जंक्शन टू आउटवर्ड डायरेक्शन जातोय. हे टुवर्ड जंक्शन होतं, हे आउटवर्ड जंक्शन. बर, तिसरा वायर घेतला आपण. इन केस टुवर्ड जंक्शन कडे जाणारा करंट आहे I3. आता I4 कसा आहे? I4 पण जंक्शन कडे जाणारा करंट आहे. आणि I5 कसा आहे? अवे फ्रॉम जंक्शन जाणारा आहे. असे नंबर ऑफ वायर कनेक्टिंग ॲट जंक्शन पॉइंट. मग त्यातला कोणताही वायर मधून करंट जंक्शन कडे तरी जाईल, जंक्शन पासून बाहेर तरी जाईल, किंवा जास्तीत जास्त वायर जंक्शन कडे येणारे करंट दाखवतील, कमीत कमी जाणारे दाखवतील, कसेही दाखवतील, रॅन्डमली. मग इथे एक सूत्र आहे. आता सूत्र काय? येणारे करंट कोण कोण आहेत? I1, I3, I4 towards junction. The sum of current towards junction is equal to the sum of current which away from the junction. हे दोन्हीही इक्वल होतील.
म्हणजे येणारे हे 3 वायर जरी असले त्या तिघांची बेरीज इज इक्वल टू जाणारे 2च जरी वायर असले, 2 वायरीमधूनच करंट जाणारा असला I2 आणि I5, तरी त्यांची क्वांटिटी इक्वल राहील. येणारे करंट इज इक्वल टू जाणारे करंट असं राहील. आणि त्या सर्वांना जर एकत्र घेतलं, एका बाजूला घेतलं, तर त्या सर्वांची जर बेरीज केली तर ते 0 होईल. जंक्शन या ठिकाणी 0 राहील करंट, म्हणजे जंक्शनच्या ठिकाणी करंट राहणार नाही असं इथं म्हणायचं आहे. मग आता इन केस काही नियमावली आहे. काय नियमावली आहे? जे 1 मिनिट, जे करंट जंक्शन कडे येणारे असतात त्यांना पॉझिटिव्ह समजायचं. I1, I3, I4 हे कसे आहेत? जंक्शन कडे येणारे आहेत, मग हे पॉझिटिव्ह आहेत. आणि I2 अँड I5 अवे फ्रॉम जंक्शन जाणार आहेत, त्यांना निगेटिव्ह समजायचं. मग त्या सर्वांची जर बेरीज केली तर आपल्याला काय मिळेल? 0 मिळेल क्वांटिटी. म्हणून इथे दाखवले पहा, इथे साइन कन्व्हेन्शन म्हणलेलं आहे. साइन नंबर ए मध्ये सांगितले पहा, द करंट फ्लोईंग टुवर्ड्स जंक्शन इज कन्सिडर पॉझिटिव्ह. जे जंक्शन कडे येणारे आहेत हे 3 हे पॉझिटिव्ह समजा. आणि दुसरा बी काय सांगतो? द करंट फ्लोईंग अवे फ्रॉम द जंक्शन, जंक्शन पासून दूर जाणारे इथे I2 आणि I5 आहेत, ते काय समजायचं? निगेटिव्ह समजायचं. मग त्यांची बेरीज करा. बेरीज म्हणजे कसं? आता I हा टुवर्ड्स जंक्शन आहे म्हणून त्याला पॉझिटिव्ह समजा I1 ला. आता I2 हा अवे फ्रॉम द जंक्शन आहे, तो निगेटिव्ह समजा. I3 हे टुवर्ड्स आहे म्हणून पॉझिटिव्ह समजा. आणि I4 ही टुवर्ड्स आहे जंक्शन म्हणून I4 समजा. आणि I5 अवे फ्रॉम आहे, त्याला मायनस समजा. आणि त्या सर्वांची बेरीज 0 येईल, म्हणजेच ॲट जंक्शन इज इक्वल टू करंट इज 0. किंवा आपल्याला मायनस चिन्ह असलेले पुढच्या साईडला घेता येतं 0च्या, म्हणजे द सम ऑफ टुवर्ड्स फ्लोईंग टुवर्ड्स जंक्शन इज इक्वल टू द सम ऑफ करंट फ्लोईंग अवे फ्रॉम द जंक्शन, असं आपल्याला म्हणता येतं. मग आता याचं थोडक्यात आपल्याला डेफिनेशन कशी करता येईल? द अल्जेब्रिक सम ऑफ इलेक्ट्रिक करंट ॲट एनी जंक्शन इज ऑलवेज 0. बघ काय म्हणले? अल्जेब्रिक सम, बीजगणिताच्या सहाय्याने असं जर सम केलं तर जंक्शन या ठिकाणी करंट काय असणार आहे? इक्वल टू 0 असणार आहे. तर हे झाला फर्स्ट लॉ, किर्चॉफ फर्स्ट लॉ. आता सेकंड लॉ पाहूया आपण. सेकंड लॉ काय सांगतोय? किर्चॉफ सेकंड लॉ, त्याला व्होल्टेज लॉ, लूप थेरम असे म्हणतात. आता इन केस या सेकंड लॉ मध्ये पोटेन्शियल डिफरन्स अँड EMF व्होल्टेज यांचा सम आहे. म्हणून इथे काय सांगितलंय? द अल्जेब्रिक सम, कोणाचा? सम ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स अँड EMF से, या दोघाचा सम इज इक्वल टू 0. आता इथे तुम्हाला मायनस दिसतंय, पण तो मायनस पुढे आपल्याला लक्षात येईल. साइन कन्व्हेन्शन इथं जसं बघितलंय तसं त्याचं पण बघायचं आहे, म्हणून तो इथे मायनस आलाय. त्या दोघांचं रिलेशन जर घेतलं असं तर इक्वल टू 0 येतो. हा किर्चॉफ सेकंड लॉ आहे, त्याला व्होल्टेज लॉ ही म्हणतात. IR V इक्वल टू IR,
व्होल्टेज लॉ ही म्हणतात किंवा लूप थेरमही म्हणतात. लूप थेरम म्हणजे इथे हा उघडा दिसत होता, पण तिथे लूप थेरम म्हणजे कसं, तो गोलाकार मध्ये जायचं असतं आपल्याला. म्हणून म्हणून परत एकदा बघा, इन अ क्लोज्ड लूप ऑफ इलेक्ट्रिकल नेटवर्क. आता तुम्हाला मी डायग्राम दाखवले इलेक्ट्रिकल नेटवर्कच्या, त्यानुसार त्याला म्हणायचं आहे क्लोज्ड लूप म्हणायचं. त्याच्यानुसार अल्जेब्रिक सम बेरीज ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे आय आर व्ही अँड सम ऑफ ईएमएफ म्हणजे टोटल त्या सर्किटमध्ये किती शेल जोडलेले त्यांची बेरीज, यांचे दोघांची बेरीज म्हणजेच 0. हे एवढं लक्षात ठेवा. पुढच्या पेजवर जाऊया आपण. नेक्स्ट पेज. नेक्स्ट पेज. हा, आता इथे आपल्याला साइन कन्व्हेन्शन्स बघायचे. आता इथे 2 प्रकारचे साइन कन्व्हेन्शन्स आहेत. एक पहिला करंट साठी, त्याच्यानंतर आपण व्होल्टेज साठी बघणार आहोत. इथे व्होल्टेज साठी. आता करंट साठी बघताना थोडीशी मी हे डायग्राम दाखवतो पुढची. आता इथे एक डायग्राम आहे. या डायग्रामची एक, ही डायग्राम मध्ये करंट ची डायरेक्शन ठरलेली असते डिपेंडिंग अपॉन द पोलॅरिटी ऑफ द ईएमएफ शेल. या डायग्राम मध्ये 2 शेल दाखवलेले आहेत, E1 आणि E2. मग हे E1 E2 च्या पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे करंट वाहत असतो. इथे डायरेक्शन दाखवलेली आहे. पण आणखीन एक डायरेक्शन दाखवलेली आहे. हे करंटची डायरेक्शन आहे. याही करंटची डायरेक्शन आहे. पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह कडून करंट वाहतो हे माहिती आहे. पण इथे एक डायरेक्शन दाखवलेली आहे. अशी एक डायरेक्शन अशी करून अशी दाखवलेली आहे. हे आपण ठरवलेली डायरेक्शन आहे. येथेही या मार्गाने डायरेक्शन क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असं ठरवलेलं आहे. आपण ठरवायचं कोणती डायरेक्शन. मग त्या डायरेक्शनला म्हणायचं ट्रेसिंग डायरेक्शन म्हणायचं. म्हणजे आपण ठरवलेली डायरेक्शन थोडक्यात. आता इथे हा एक चौकोन दिसतोय, क्लोज्ड लूप दिसतोय एक. आता ह्याच क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज 2 प्रकारे घेऊ शकतो आपण, या मार्गाने किंवा या मार्गाने. हा एक झाला. नंतर दुसरा एक लूप दिसतो आपल्याला, हा एक लूप आहे. याच्यातही 2 अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज असं करता येतं. इथे नंबर ऑफ लूप दाखवले आहेत. इथे एक आहे, म्हणजे 3 प्रकारचे लूप आहेत आणि त्याचे 2-2 प्रकार क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असे पडतात. ते आपण नंतर डीप मध्ये बघणार आहोत. तर त्यामध्ये कोणती तुम्ही डायरेक्शन घेतलात त्याला ट्रेसिंग डायरेक्शन म्हणतात. एवढं लक्षात ठेवा. करंटची डायरेक्शन त्या बॅटरीच्या पॉझिटिव्ह पासून तो निगेटिव्ह कडे असते, हे कॉन्स्टंट आहे. आता हे लूपची डायरेक्शन आपण ठरवली, ती डायरेक्शन लक्षात घ्या. त्याला म्हणायचं आहे ट्रेसिंग डायरेक्शन म्हणायचं आहे. तर आता आपण पहिल्या पेजवर येऊया. तर इन केस इथे मी दाखवलंय. आता सर्किटचा काही भाग घेतलेला आहे, मी पूर्ण घेतलेला नाहीये. आता हे पूर्ण घेतलेलं नाहीये, हे एक सर्किटचा भाग आहे. करंट या डायरेक्शनने जातोय. मग या डायरेक्शनने जात असताना करंट, जर आपली ट्रेसिंग डायरेक्शन ही तीच डायरेक्शन जर असेल, म्हणजे करंट जाण्याची डायरेक्शन आणि ट्रेसिंग डायरेक्शन सेम जर असतील, तर त्याचा जो पोटेन्शियल डिफरन्स येणार आहे, तर त्याला काय समजायचं आहे. इथं अशी नियमावली दिलेली आहे खाली, साइन कन्व्हेन्शन इथे मानले पहा. फॉर करंट नंबर 1 मध्ये म्हणले, इफ द डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग इज सेम ॲज द डायरेक्शन ऑफ करंट, then the potential difference resistance is considered as negative. आता इथे पोटेन्शियल डिफरन्स काय होईल, इथे व्ही आय आर म्हणजे व्ही होईल, हा व्ही येईल. मग आता तो निगेटिव्ह का पॉझिटिव्ह, तर या दोघांची डायरेक्शन सारखी आहे, तर ह्याला निगेटिव्ह समजायचं. बघा हे लक्षात ठेवा.
मी घेतलेली डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन, ट्रेसिंग डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन सेम आहे, तर तो आय आणि हा रेजिस्टन्स आर म्हणजे आय आर हा मायनस समजायचं. कळलं, लक्षात आलं? आणि त्याच्या उलट करंटची डायरेक्शन, इथे बघा हे करंटची डायरेक्शन आहे रेजिस्टन्स मधून आणि आपण घेतलेली डायरेक्शन अशी आहे, तर याला काय समजायचं? या ठिकाणी येणारा व्ही इक्वल टू आय आर हा प्लस समजायचा. एवढं लक्षात राहील का? दोघही सारख्या डायरेक्शनचे असतील, सेम डायरेक्शनने असतील, तर त्याचा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो निगेटिव्ह समजायचा. आणि जर दोघं अपोजिट असतील तर त्यांचा पोटेन्शियल डिफरन्स आपण काय समजायचं? पॉझिटिव्ह समजायचं. एवढंच लक्षात ठेवायचं आहे. तरी पण मी तुम्हाला हे सांगतोय, इफ द डायरेक्शन ऑफ, इथला घेतोय, इफ द डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग इज सेम डायरेक्शन ऑफ करंट, द पोटेन्शियल अक्रॉस द रेजिस्टन्स इज कन्सिडर निगेटिव्ह. तो इथे आपण घेतलेला आहे निगेटिव्ह. आणि त्याच्या उलट मध्ये इफ द डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग इज अपोजिट ॲज द डायरेक्शन ऑफ करंट, इथे असल्यासारखं, द पोटेन्शियल डिफरन्स इज कन्सिडर पॉझिटिव्ह, ते पॉझिटिव्ह समजायचं. तर अशा टाईपनं हे आपण पॉझिटिव्ह समजलं. हे झालं करंटचं. आता आपल्याला काय करायचं आहे? इन केस ईएमएफ ऑफ सेलचं बघायचं आहे. ईएमएफ ऑफ सेलचं कसं आहे? आता इथे ईएमएफ ऑफ सेल मध्ये पहा, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असतो. हा निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे. म्हणजे बॅटरीचं सेल निगेटिव्ह पॉझिटिव्ह. मग आता इथे काय म्हणलंय पहा, इफ द डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह, म्हणजे कुठलं बोललेलं आहे? हे निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जर ट्रेसिंग असेल, कसं असेल? निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह ट्रेसिंग असेल, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह ट्रेसिंग असेल, टर्मिनल इनसाइड द सेल, धिस ईएमएफ कन्सिडर पॉझिटिव्ह, म्हणून याला पॉझिटिव्ह समजायचं. बघा कन्सेप्ट काय? इनसाइड निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह ट्रेसिंग डायरेक्शन जर असेल तर त्याला पॉझिटिव्ह समजा, अन्यथा निगेटिव्ह समजा. निगेटिव्ह कधी समजायचं? जर ट्रेसिंग डायरेक्शन पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असेल तर. बघा लक्षात येतंय का? ट्रेसिंग डायरेक्शन ह्या पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह कडे आहे, म्हणजे अशी जर डायरेक्शन असेल तर हा सेल निगेटिव्ह समजायचा. बघा लक्षात येते का? इथे काय म्हणलंय? आपली ट्रेसिंग डायरेक्शन निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह इनसाइड द सेल असेल तर तो सेल पॉझिटिव्ह समजायचा. आणि जर त्याच्या उलट पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असेल इनसाइड तर तो सेल निगेटिव्ह समजायचा. एवढ्याच नियमावली तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. करंटच्या बाबतीतल्या नियमावली आणि याच्या बाबतीतल्या नियमावली लक्षात ठेवा. पुढचे आर्टिकल एकदम सोपे जातील तुम्हाला. तर परत तुम्ही हा व्हिडिओ पहा आणि